गेला सिंगल एकदा वाली. अमन सिंग आमचे अंपायरिंगच्या भूमिकेमध्ये आज व्यावसायिक अंपायर म्हणून त्यांची भूमिका राहते. पहिले 3 बॉल या ठिकाणी पूर्ण झालेत. तीन बॉल मध्ये 11 धावा आलेल्या आहेत. कैफ आणि अहमद ही सलामीची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आझाद 11 खेरणे टीम कडून गेली अनेक वर्ष ही टीम मेहनत करते. या संपूर्ण पटलावरती नवी मुंबई टेनिस क्रिकेटच्या हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा पुल करायचा होता. बॉल मागे चालला आणि भिंतीला ब्रस्ट होऊन बॉल चाललाय बरोबर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. चौकार आलाय. जेवढा मागे पिंक पडदा आहे तोपर्यंत डिक्लेअर आहे. पिंक पडद्याच्या पुढे जर बॉल लागला तर तुम्हाला धावून धावा काढायच्या आहेत. ही गोष्ट लक्षात असू द्या. कैफ आणि अहमद लक्ष असू द्या या गोष्टीकडे. जहां तक पिंक पड़ता है वहां तक डिक्लेयर रहेगा. उसके आगे आपको दौड़कर रन पूरे करने होंगे. चार बॉल आतापर्यंत झालेत. 2 चौकार 1 षटकार आणि 1 सिंगलच्या मदतीने आतापर्यंत टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले 15 वरती. 15 ऑन द बोर्ड. पुढचा बॉल संग्रामचा ऑन साइडला मिड विकेट कडे टर्न केला. फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतोय. एक सिंगल धाब्यासाठी लगेच कॉल दिला गेला आणि सिंगल धाव मिळाली देखील. 16 धावा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. 16 ऑन द बोर्ड. पहिल्या 5 बॉलमध्ये उत्कर्ष दिवा टीम मैदानाच्या आतमध्ये खेळतीये. आझाद 11 खेरणे टीमच्या विरुद्ध. त्यांची रणनीती स्पष्ट असेल. जास्तीत जास्त धावा उभ्या कराव्या. टॉस आझाद 11 खेरणे टीमने गमावला आणि पहिल्यांदा बॅटिंग वाट्याला आली. त्यामुळे जास्तीत जास्त धावा उभ्या करण्याचा प्रयत्न त्यांचा असेल. ओ कडक फटका. ब्लाइंड स्ट्रोक स्क्वेअर लेगच्या वरून बॉल चाललाय. 1 टप्प्याच्या मदतीने सीमा पार. चौकार. ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरमध्ये आल्या. 20 धावा पॉवर प्ले फोडले पूर्णपणे अहमद आणि कैफने. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा उभ्या केल्या गेल्यात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्या 23. 3 चौकार 1 षटकार 2 सिंगल च्या मदतीने ह्या 20 धावा आल्यात. बॉलिंग मार्क वरती सेकंड ओव्हर मध्ये बॉलर आलाय संग्राम. मोनिश बॉलिंग मार्क वरती येईल. मोनिश बॉलिंग मार्क वरती. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. व्हेरी फर्स्ट बॉल ऑफ द ओव्हर. समोर असणार आहे कैफ. यंगस्टर प्लेअर आहे. भरपूर चर्चेत असलेला खेळाडू. समोर खेळायचा होता. बॉल मिड ऑनला येतोय. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित. कोणतीही चूक नाहीये. पहिला बॉल डॉट येतोय मोनिशच्या ओव्हर मधून. कैफ आणि अहमद ही जोडी मात्र अजून तरी अनब्रेकेबल आहे. कोणत्याही प्रकारचं यश त्यांना मिळत नाही अद्यापही जोडी फोडण्यामध्ये. ओव्हर द विकेट. ऑन साइडला बॉल जास्त वरती गेलाय. फिल्डर बॉलच्या खाली संग्राम आणि त्याच्या हातामध्ये झेल. पहिला
धक्का या ठिकाणी मात्र दिला आझाद 11 खेळणे टीमला. मोनिशने मिळून दिले आपल्या टीमला सफलता. उत्कर्ष दिवा टीमसाठी हा पहिला ब्रेक थ्रू जो गरजेचा होता आताच्या क्षणाला, कारण की पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये सेट होण्याचा प्रयत्न करत होती. प्रेक्षकांना विनंती, ग्राउंड मधून कोणीही चालू नका प्लीज, रस्त्यावरून आपण चाला. नवीन बॅटर अरबाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. वन डाऊनचा बॅटर, खूप चांगली बॅटिंग झाली. कैफने चांगली सुरुवात करून दिली आपल्या टीमला. वेल बिगिनिंग इज हाफ डन असं म्हटलं जातं. ज्याची सुरुवात चांगली त्याचा शेवट देखील चांगला असतो. आणि आता इथे मात्र सुरुवात चांगली करून दिली कैफने अहमदच्या जोडीने. आता अरबाज नवीन बॅटर आल्या मैदानामध्ये, तो स्ट्राईक घेईल पहिल्यांदाच मोनिशच्या विरुद्ध. तिसरा बॉल ऑप्शनच्या बाहेर ठेवला होता, बरोबर रिटर्न क्रीजच्या आतमधून बॉल निघून चालला विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट, तिसरा बॉल डॉट. या ओव्हरमध्ये पूर्णतः बांधून ठेवले. परिणामी आता तरी प्रश्न विचारले जात असतील की संग्रामला पहिली ओव्हर देण्यापेक्षा पहिली ओव्हर मोनिशच्या हातात दिली असती तर कदाचित या धावा एवढ्या झाल्या नसत्या. परंतु रणनीतीचा भाग आहे. टीमला माहीत आहे कोणत्या मोमेंटला कोणाला बॉलिंग द्यायची. यावेळेस मात्र पहा, कट करण्याचा प्रयत्न झाला. बॉल बॅटची एज घेऊन मागे चाललाय, भिंतीला लागलाय. पुन्हा एकदा धडपड त्या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी 3 धावा घेण्यासाठी सफिशियंट वेळ मिळालाय. आझाद 11 खेळण्यामध्ये खरं तर चित्ते आहेत चित्ते. जेव्हा जेव्हा ही टीम मैदानामध्ये उतरते ना तेव्हा तेव्हा रनिंग बिटवीन द विकेट त्यांची पाहायची फार चांगली राहिली आहे. तीन धावा इथे मिळाल्या. टीमची टोटल या 3च्या मदतीने 23 वर जाऊन पोहोचली. बॉल झाले 4. शेवटचे 2 बॉल बाकी. या ओव्हरमधील मोनिश तयार उत्कर्ष दिवा टीम कडून. सलामीचा सामना खेळण्यासाठी दोन्ही टीम या ठिकाणी अगदी वेळेत उपस्थित राहिलेत. आणि इथे पहा पंच वळलेत आमच्याकडे, सांगतायत हा वाईट बॉल आहे. सो इथून मात्र एक रिव्ह्यू जरूर असणार आहे वाईट साठी. दोन्ही टीमला एक एक रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाईल. त्यामुळे चेक करायचं आहे. साहिल एक एकच रिव्ह्यू मिळेल. शफल वाईड आहे असं देखील नियम या स्पर्धेचा असेल. त्यामुळे आता तिसऱ्या पंचांकडे जो निर्णय गेलाय त्याचा आता डिसिजन आम्ही लवकर तुमच्यापर्यंत पोहोचू. नेमकं काय घडलंय. येस, इट्स वाईड. इट्स वाईड बॉल कॉल फ्रॉम अंपायर, थर्ड अंपायर. सो जावं लागेल तुम्हाला त्या डिसिजन सोबत. इट्स अन फायनल डिसिजन. चार बॉल 24 धावा आतापर्यंत झाल्यात. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. मोनिशचा या ठिकाणी आम्ही कौतुक करू की त्याने फक्त 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या 4 बॉलमध्ये. ही खरं तर जमेची बाब आहे. प्लस पॉइंट आहे सध्या तरी उत्कर्ष दिवा टीमसाठी. हाही बॉल ऑफ स्टंप पासून भरपूर बाहेर चालला. रिटर्न क्रीजच्या जास्त बाहेर निघतोय. आणखीन एक वाईट बॉल. बॅक टू बॅक 2 वाईट बॉल आलेत. आता हे अडचणीचं बनेल कारण की सातत्याने चांगली बॉलिंग करणारा बॉलर ज्यावेळेस एक्स्ट्रा फेकतो ना त्यावेळेस मात्र थोडंसं वाईट वाटतं. कारण टीमला ते अनएक्सपेक्टेड असतं. त्यांना असं वाटत असतं की पहिले 4 बॉल एवढे चांगले टाकलेत मग त्यानंतर एवढ्या चुका का असा प्रश्न मनामध्ये निर्माण होतो. प्रियदर्शनी क्रिकेट क्लब बेलापूर आयोजित 40+ बेलापूर लेजंड ट्रॉफी या स्पर्धेमध्ये दरवर्षी ट्रॉफी या ठिकाणी मात्र सेम राहणार आहे. इथे पाहू शकता आपण. ड्राईव्ह केलंय, बॉलला ढकलून दिलंय कव्हर्स मध्ये. नो चान्स फॉर द फिल्डर. रन मिळतील 4. चौकार आलाय
आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 29 रन्स ऑन द बोर्ड. कैफ आणि अरबाज ही जोडी मैदानामध्ये टिकून राहिली तर कदाचित या मॅच मध्ये धावांचा पाऊस पडेल यात शंका नाहीये. इथे देखील बॉल हवेमध्ये, सॉफ्ट डिसमिसल चान्स, आणि इथे पहा ग्रॅब केली अपॉर्च्युनिटी आणि फलंदाज पहिला कैफ बाद होत असताना लागला धक्का क्रमांक 2. कैफ बाद झाला आणि आता मात्र शेवटच्या बॉलवरती हा दिलाय धक्का मोनिशने. पहिल्या 2 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये धावा बनल्या गेल्यात त्या 29. वैभव आल्या बॉलिंगसाठी. तिसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल. वैभव तयार. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय, गुड शॉट. फिल्डर लॉंग ऑफ मध्ये आहे, एकच धाव मिळेल, त्यापेक्षा जास्त काही नाही. नवीन बॅट्समन कैस आलाय मैदानामध्ये. आडव्या बॅटने खेळायचं होतं, बॅटिश, आणि इथे पहा रनआउटला चान्स सुद्धा होता. कैसची विकेट धोक्यात होती परंतु एक धाव नाही रोखू शकले वैभव मडवी. वन ऑफ द फायनेस्ट टॅलेंटेड प्लेयर, ऑलराऊंडर प्लेयर फ्रॉम टीम उत्कर्ष दिवा. एक धाव मिळाली, चोरून का होईना परंतु एक धाव पूर्ण केली. अरबाज आला स्ट्राईक वरती आणि याच दरम्यान नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 27 पुन्हा एकदा ज्यांच्या नगरसेवक पदाची माळ गळ्यात पडली, आमचे अमितदादा पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत दादा. स्पर्धेच्या निमित्ताने नुकतीच पार पडलेली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आणि त्यामध्ये प्रभाग क्रमांक 27 मधून विजय मिळवत बेलापूर गावाच्या नगरसेवक पदावरती आपलं नाव कोरले सन्माननीय अमितदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होतात. थोड्याच वेळापूर्वी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला. विद्यमान नगरसेविका अर्थातच पूनमताई पाटील आणि भारतीताई कोळी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये. आणि आता सामना सुरू झाल्यानंतर अमितदादांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. बॉल तयार व यावेळेस मात्र पहा खोला टाकला होता बॉल. रनआउटला चान्स आहे परंतु वेगाने धाव पूर्ण केली जाते. सिंगल, एक धाव. टीमची टोटल या ठिकाणी मात्र पुढे जाते 32. 32 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पाहायला मिळतात.
नवीन बॅट्समन कामरान कामरान पटेल. इथे देखील ऑन साइडला खेळलेत बॉल. काऊ कॉर्नर मध्ये एक टप्प्याची मदत घेऊन फिल्डरच्या हातामध्ये बॉल. बॉल सुटला आणि इथून मात्र पाहू शकता 2 धावा घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. या 2 धावांच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. धावसंख्या 34-34. शेवटचा बॉल वैभवच्या ओव्हरमधील. 5 बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचा हा बॉल असेल. धावा झाल्या 34. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आलेल्या, त्यानंतर पुढील 2 ओव्हरमध्ये फक्त 14 आल्यात. त्यामुळे थोडंसं दुर्दैव आहे. धावा रोखण्यामध्ये आले यश. सुदैवाने उत्कर्ष दिवा टीम मैदानाच्या आतमध्ये. 15 धावा आल्या टोटल 2 ओव्हरमध्ये. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 35चा आकडा या ठिकाणी मात्र गाठण्यामध्ये यश आले. पहिलाच सामना या ठिकाणी खेळला जातोय. उत्कर्ष दिवा आणि आझाद 11 खेरणे या 2 टीमच्या मध्ये हा सामना या ठिकाणी होतोय. कामरान पटेल आणि कैस ही जोडी मैदानामध्ये उपस्थित आहे. तर सन्मान या ठिकाणी मात्र केला जाईल. नुकतंच ज्यांचं या ठिकाणी आगमन झाले आमच्या व्यासपीठावरती, नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक 27 नगरसेवक आदरणीय अमित दादा पाटील यांचा सन्मान भूषण पाटील या ठिकाणी करीत आहेत. खूप मोठं सहकार्य खरं तर या स्पर्धेसाठी अमित दादांचं राहिलंय. त्यांचा आम्ही या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करीत आहोत आपण केलेल्या सहकार्याबद्दल. बॉल हवेमध्ये आणि कॅच चेक इन. कैस बाद. आणखीन एक धक्का बसला बॅटिंग करत असताना आझाद 11 खेळणे टीमला. अडचणीमध्ये सापडलाय खरं तर. काल तळोजा नाईट मध्ये आझाद 11 खेळणे टीम खेळत होती. 12 वर्षानंतर तळोजा नाईट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आणि त्यामध्ये आझाद 11 खेळणे टीमने पार्टिसिपेट केलं. नवीन बॅट्समन आयान सन्माननीय श्रीराम घाटे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे साहेब. या स्पर्धेच्या निमित्ताने प्रियदर्शनी बेलापूर आयोजित 40+ बेलापूर लेजंड ट्रॉफी 2026च्या निमित्ताने मिथून अमितदादा पाटील यांचे शुभ हस्ते श्रीराम घाटे साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आज वेळात वेळ काढून साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. आपलं आम्ही मनापासून स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा मोनिशकडे जबाबदारी दिली आहे. 4थ्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 2 बॉल झालेत, एकही धाव दिलेली नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा दिलेल्या होत्या मोनिशने. आता या ओव्हरमध्ये 2 मध्ये एकही धाव नाहीये. टॅप केल्या बॉल ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑन मध्ये विराज मडवीकडे बॉल जाईल तोपर्यंत एक सिंगल आली. टीमची टोटल झाली 36-36. छत्तीस धावा आतापर्यंत झाल्यात. मोनिश आतापर्यंत 9 बॉल त्याने फेकलेत आणि 9 बॉलमध्ये 10 धावा खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा त्याने खर्च केल्या. आता 3 बॉलमध्ये फक्त 1. तीन बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. हा 4था बॉल कामरान पटेल साठी. पुन्हा एकदा मोनिश तयार होतोय. राऊंड द विकेट. उचलून खेळलेत बॉल. जास्त वरती गेलाय, भरपूर उंच गेलाय बॉल आणि फिल्डर बॉलच्या खाली येतो आणि सांगतोय मला बॉल दिसतच नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. नशिबाचा चौकार म्हणूया आपण. कळलंच नाहीये खरं तर हा बॉल कुठे गेला, कुठून कुठे कसा पसार झालाय. आता ह्याच्या प्रश्नांची उत्तरं त्याला कोण देईल.
आज खरं तर ही स्पर्धा आपण पाहतोय 40+ बेलापूर लेजेंड्स ट्रॉफी आणि ज्या सर्व लेजेंड्स खेळाडूंचा सन्मान राखण्यासाठी या स्पर्धेचं आपण आयोजन केले ते सर्व बेलापूर 40+चे लेजेंड्स खेळाडू या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सर्वांचं आपण अगदी थोड्याच वेळामध्ये स्वागत करणार आहोत. तत्पूर्वी लेट फिनिश दिस ओव्हर. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. मोनिश तयार. आणखीन एक इनसाइड आउट, परंतु फसला फटका. कव्हर्सला एक चांगला झेल लॉंग ऑफ मध्ये. फलंदाज कामरान पटेल बाद. धक्का या ठिकाणी मात्र दिला. आणखीन एक नवीन बॅट्समन मैदानामध्ये कामरानच्या जागेवरती येईल. आतापर्यंत 4 विकेट आझाद 11 खेरणे टीमने गमावले. रझा आलाय मैदानामध्ये. एकूण 5 विकेट आतापर्यंत आझाद 11 खेरणे टीमने गमावलेत आणि त्यातील 2 ओव्हर्स आतापर्यंत हाताळत असताना 4 विकेट एकट्या मोनिशच्या नावावरती राहिलेत. पहिल्याच मॅच मध्ये कमालीची बॉलिंग सध्या पाहायला मिळाली मोनिशची. बॉलर तयार. पुढचा बॉल रझा मैदानामध्ये स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. पायावरचा बॉल अपील लाऊड आहे. पंच सांगतात इट इज नॉट आउट. आणि हे काय घडले, एकच धाव मिळेल एक बाईशी. ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला आणि पहिल्या 4 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना आझाद 11 खेरणे टीमने धावा बनवल्यात त्या 41-41 आफ्टर लॉस ऑफ 5 विकेट्स. खरं तर ज्या 40+ लेजेंड्स प्लेयरच्या सन्मानार्थ ही स्पर्धा आपण या ठिकाणी भरवली आहे. ज्या 40+च्या खेळाडूंचा गौरव या ठिकाणी व्हावा अशी खरं तर प्रियदर्शनी क्रिकेटला बेलापूरची इच्छा आहे. त्या सर्व खेळाडूंचा सन्मान आम्ही उद्या बक्षीस सोहळ्याप्रसंगी या ठिकाणी करणार आहोत. तर याच दरम्यान सन्माननीय सुरेशजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. नवी मुंबई 40+ ची संपूर्ण जबाबदारी संपूर्ण लेखाजोखा ज्यांच्या खांद्यावरती राहतो असे सन्माननीय सुरेशजी ठाकूर साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शेवटच्या ओव्हरला सुरुवात. हाफ ट्रॅकर बॉल जास्त वरती गेलाय. मोनिश बॉलच्या खाली कॅच होईल का? येस इट इज. पकडलाय झेल आणि तो संपलाय. बॅट्समन अयानचा खेळ. अयान आउट झालाय. न्यू बॅटर अरबाज पटेल मैदानामध्ये दाखल होतोय. 41-6 या स्थितीमध्ये संघ. वरती उचललाय बॉल. उंच तर गेला आणि तेवढाच लांब देखील जाईल. पहिला दुसरा षटकार या इनिंग मधला येतोय. बॅट्समन अरबाजच्या बॅट मधून या 6 धावा. षटकार. कमालीचं टायमिंग होतं. शॉर्ट बॉल होता. मागे होता बॉल आणि लवकर पिकअप शॉट पाहायला मिळाला आपल्याला.
टीमची टोटल रिव्ह्यूसाठी या ठिकाणी कॉल आहे. वाईटसाठी रिव्ह्यू. बॅटिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू आहे. फेअर बॉल आहे. डॉट डिलिव्हरी. बॉल तयार आहे शेवटच्या ओव्हरमध्ये. ओ सबमरीन डिलिव्हरी. बॉल टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळेल. चार बॉल आतापर्यंत झालेत. शेवटचे 2 बॉल अजूनही शिल्लक. येस, 5 बॉल. 5 बॉल. इथे देखील ऑप्शन पासून बाहेर जाणारा बॉल हा आलाय डॉट. अमन एक सिंगल आया था क्या? अमन, मग डॉट किती आले? 4 डॉट आले का? डॉट 4 आले. पहिला विकेट बरोबर आहे. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे संपला आणि पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना आझाद इलेव्हन खेरणे टीमने धावा बनवले 49. 48 बनवले. 49 टार्गेट इथे उभे झाले. 48 झाल्या. वाईड नाही मोजलाय. एकच 6. 4 ओव्हर 42 होत्या. 48 झाले. 48. 49 टार्गेट आहे.
स्कोरबोर्ड थोडा अपडेट करतोय आपण. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा आल्या होत्या, सेकंड ओव्हरमध्ये 9 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा आल्या, 35 झाल्या आणि तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा आल्या, एकूण 12 धावा आल्या. पहिल्या ओव्हरमध्ये 20, 32 झाल्या आणि 42. आणि त्यानंतर आता 18, 18 आणि 20, 38 आणि 9, 47 झाल्या. 48 धावांचं टार्गेट आहे. पुढील सत्राला सुरुवात होईल आणि तसा पुन्हा एकदा एक अनुभवी आवाज आमच्यासोबत जोडला जातोय. विजयजी गमरे सर आम्हाला जॉईन करतील या आपण आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. अर्थातच पुढील 5 षटकांसाठी 48 धावांचं हे लक्ष्य या ठिकाणी पूर्ण करायचं आहे उत्कर्ष दिवा या टीमला. हॅलो, धन्यवाद हर्षद मडवीजी. आपण समज सांगितलं, बरं वाटलं ऐकायला. आणि इथं मी हमेशा मला ग्राउंड बरं वाटतं, किंवा मला जवळ बसलं की लगेच इकडे याला पण चालत असं ज्या सामना सुरू आहे. डोंबोली विपक्ष संघ ह्या गावातला संघ आहे आणि ह्या धावानी जवळनी 5 षटकामध्ये 30 चेंडूमध्ये 48 धावाचा लक्ष्य यांच्या ठेवलेला आहे. आणि सलामीची जोडी मैदान कृपया 12 प्लेयर वाढवा. चला, विराज आणि गरुणसाठी आला आहे, कैफ आला आहे. कृपया नावं जरा सांगायचे प्लेयरची. वैभव आणि विलास आणि वैभव अशी ही जोडी, विराज आणि वैभव अशी ही जोडी सलामीला येते. पहिला कैफ यांच्या गोलंदाजी धुरा हातात दिलेला आहे. सामना जर बघितला आपण, हा सामना 5 षटकाचा सामना. या 5 षटकामध्ये एक चांगली उपंदाची कामगिरी, 48 धावा कर्जा कैफ यासाठी गोलंदाजी धुरा बोलवला आहे आणि 48 धावा त्यांना करायचे आहेत. एक मॅच देऊन जाता. तो ये मैच शुरू होने के जगह पर बल्लेबाजी के लिए पहला 2 बल्लेबाज कैफ, गेंदबाजी विलास और उसकी पहली गेंद कट किया कवर पाने और गेंद को धकेल दिया. गेंद गई कवर क्षेत्र में. जब तक बल्लेबाज पर्याय समय एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा. 1 रन के तो हेम्बर का इशारा, ये 4 रन काय पाटील नाव सांगितलं विराज आणि वैभव. तो विराज और वैभव की जोड़ी मैदान पर पहली गेंद पर छक्का चौवा जड़ा है. स्कोर कार्ड लगता हुआ अब तो 4 रन 1 गेंद के कप कैफ अब गेंदबाजी करते. पहली गेंद पर चौका जड़ा है उनके बल्ले से विराज के, और उनके सहयोगी रहेंगे नो स्ट्राइक पर वैभव और विराज की जोड़ी मैदान में पहली गेंदबाजी करेंगे कैफ. अब जीत के लिए 30 गेंदों में 48 रन का टारगेट में सेट किया. एक बड़ा लक्ष्य का तो नहीं है, पर देखना पड़ेगा ये दोनों एक यजमान टीम के साथ भिड़ती हुई. तो ये शुरुआत कैफ इस ओवर की अगली गेंद करेंगे. विराज रहेंगे स्ट्राइक पर. शुरुआत 10-12 कदमों का रन दौड़ना शुरू किया. एम्पर को पार कर कट किया. गेंद गई कवर क्षेत्र में. क्षेत्र तैनात है. जब तक गेंदबाजी ने गेम को फील किया क्षेत्रों ने, तब तक बल्लेबाज ने पर्याय समय से चोर बदले और 2 रन चुराने में कामयाब. तो 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन स्कोर कार्ड पर. जीत के लिए चाहिए 48 रन की दरकार रखे. उनके बिना जो विराज और उसके सहयोगी रहेंगे नो स्ट्राइक पर वैभव. एक नामचीन जोड़ी, अच्छी जोड़ी का दोनों कॉम्बिनेशन चलता हो. एक बड़ा लक्ष्य तो नहीं, पर एक बड़ा लक्ष्य का पीछा करने में अब तक जुटी हुई. अब तक 2 गेंदों में 6 रन स्कोर कार्ड पर. फिर कैफ इस ओवर की अगली गेंद करेंगे वैभव के लिए. वैभव रहेंगे स्ट्राइक पर. इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद विकेट के दस्तानों में. तो हैम्पर का इशारा आता हुआ मेरे हजे अतिरिक्त का. तो 1 रन की बढ़त. तो कैफ थोड़ी सी जल्दबाजी करते. 1 रन की बढ़त, स्कोर आगे बढ़ता हुआ अब 7 रन स्कोर कार्ड पर. विराज अब रहेंगे स्ट्राइक पर. विराज ने अब तक अच्छी 2 गेंदों का सामना किया और 6 रन बटोरे. अब स्कोर कार्ड लगता हुआ 2 गेंदें स्कोर कार्ड पे लगा हुआ 7 रन. कैफ 20 ओवर की अगली गेंद करेंगे विराज के लिए. कट किया, आड़े से खेला, गेंद जाएंगी, जरूर जाएंगी. हैम्पर के साथ ये 6 रन फाइनल क्षेत्र में. ये 6 रन का पहला छक्का जड़ा है विराज के बल्ले से. तो स्कोर कार्ड में अब थोड़ा सा इजाफा. अब 12 रन स्कोर कार्ड पे लग चुके हैं. सॉरी 13 रन स्कोर कार्ड पे लग चुके. शुरुआत बेहतरीन.
अब तक 3 गेंदें और स्कोर कार्ड लगा हुआ 13 रन बिना विकेट खोए। तो जीत का और जाता हुआ बढ़िया शुरुआत दिलाई विराज और उसके सहयोगी ने। आप कहे थोड़े से महंगे और खर्चीले होता हुआ ये मुकाबला चलता हुआ पोटी बुल्स के ग्राउंड पे चलता हुआ बेलापुर के मैदान पर ये आज का शायद ये पहला सामने था डोंबोली बनाम केरने और दीवा के बीच चलता हुआ मुकाबला। तो कहे गेंदबाजी करेंगे, बल्लेबाज स्ट्राइक पर रहेंगे विराज के लिए। इस ओवर की अगली गेंद कट के आर से गेला, गेंद गई फाइनल क्षेत्र में, नो डाउट 1 बाउंस हैम्पर का इशारा, ये 4 रन। ये दूसरा चौवा इस बारी का, ये 2 बार चौवे के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 17 रन स्कोर कार्ड पर। तो ये कहे थोड़े से महंगे स्कोर कार्ड लगता है, 17 रन स्कोर कार्ड भी लग चुका है। तो ये जो बल्लेबाज जिसने अच्छी शुरुआत दिलाई, अब तक इस मुकाबले देखा जाए एक अतिरिक्त के रूप में कहे थोड़े से महंगे और खर्चीले, 2 चौवे 1 दुआ और 1 रन आया हुआ 6 रनों का। तो स्कोर आगे बढ़ता हुआ बिना विकेट खोए अब 17 रन पर गाड़ी अटकी हुई और शायद अभी भी कोई गेंदें शेष रहेंगे कहे थोड़े से महंगे और खर्चीले। तो ये नामचीन जोड़ी एक बड़ा लक्ष्य का पीछा सफल रहे। अब तक बल्लेबाज ने जो जोखिम भरे प्रयास किया, जो स्ट्राइक पर विराज ने अच्छी शुरुआत दिलाई है, हर गेंद के पीछे रन दौड़ाने में कामयाबी पाई है, मैं उसकी तारीफ करूंगा। बढ़िया शुरुआत दिलाई, लक्ष्य इतना बड़ा नहीं पर उसका पीछा करने में अब तक सक्षम रहे और कहे थोड़े से महंगे और खर्चीले साबित होता हुआ ये मुकाबला काफी बड़ा मुकाबला पहली दौर का चलता हुआ। दोनों के बीच विराज रहेंगे स्ट्राइक पर, उसका सहयोगी रहेंगे नो टाइप का वैभव और गेंदबाजी करेंगे कहे। इस ओवर की अगली गेंद विराज के लिए खेला है, गेंद आने से खेला, गेंद सर्कल में फील किया तो अच्छी फील्डिंग का नंबर, तो कोई रनों के गुंजाइश, एक गेंद डॉट जाती हुई, 1 रन ये डॉट जाता हुआ, शायद 1-2 को आखिरी गेंद रहेगी। अब तक 5 गेंदें और 17 रन पे गाड़ी अटके हुई, शायद आखिरी गेंद हो सकता है मेरे हिसाब से। तो ये नामचीन जोड़ी, अच्छा स्कोर, अच्छा कॉम्बिनेशन, दोनों के बड़े अच्छी तालमेल के साथ एक साझेदारी में आप खेरत में जुटे हुए और सफल भी रहे। अब तक 5 गेंदें और 17 रन पे गाड़ी अटकी हुई कहे। इस ओवर की अगली गेंद करेंगे, स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज जो सलामिया के जो विराज, इस ओवर की आखिरी गेंद का सामना करेंगे। अच्छी शुरुआत करते हुए बल्लेबाज कट किया, अरे क्या उस पर बढ़िया फील्डिंग का नंबर, शायद खतरा हो सकता है पर बाल बाल चतुर्थ तैनात है, उसका संतुलन होता हो और 1 रन की फील्ड बढ़त, 1 रन के बढ़त साथ स्कोर चलता हुआ, 1 रन के बढ़त स्कोर आगे लगता हुआ 18 रन और ओवर की समाप्ति उनका शायद 20 था। ऐरोली विमर्श नेरुळ, निराशा ऐरोली विमर्श नेरुळ या दोन्ही संघाला विनंती, माझा आवाज पोहोचत असेल कुठलाही वेळ आपण जाय करू नका। धावसंख्या झाली 1 षटक 18 धावांची इथं कामगिरी झालेली आहे। कृपया चालू आता विजयासाठी धावा 48, आता गोलसाठी आणलाय नवीन गोलंदाज तौसीफ, तो तौसीफ को गेंदबाजी के लिए लाया जाएगा। तो इस स्ट्राइक पे देखना तौसीफ क्या करता है, स्ट्राइक पर रहेगा रोटेट, विराज रहेंगे स्ट्राइक पर। इस ओवर की पहली गेंद का सामना कट के आड़े खेला, अपील होता हुआ गेंद गई विकेट दस्तान, जब तक बल्लेबाज पर्याय समय एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा, 1 रन के वजह स्कोर आगे बढ़ता 19 रन स्कोर कार्ड पे लग चुका है। 7 गेंदें 19 रन, 48 रन की दरकार है, उसका पीछा संयम रखते हैं दोनों बल्लेबाज, अच्छा कॉम्बिनेशन दोनों के मतलब अच्छा परिवर्तन चलता हुआ, एक बड़ा लक्ष्य चलते हुए बल्लेबाज की तारीफ ही तारीफ है। तो अब स्ट्राइक पर रहेंगे बल्लेबाज वैभव, पहली गेंद का सामना करे तौसीफ का। इस ओवर की पहली गेंद का सामना तौसीफ के लिए कट के आड़े से खेला, गेंद मिड क्षेत्र में और विकेट का पतन। पहली गेंद दूसरी गेंद पे विकेट चटने कामयाब और 0 पे आउट हो जाएगा बल्लेबाज वैभव, कोई रन नहीं बना। पहली विकेट का पतन हुआ 19 के कुल योग पर, पहली विकेट का पतन 19 पर।
तो संदीप अब आ जाएंगे गेंद पर। तो पहली विकेट चटकाने कामयाब, पहली विकेट का पतन हुआ 19 पर। पहली ओवर की समाप्ति, रन संख्या रही थी शायद 6 गेंदें और 18 रन। तो अब संदीप को बड़ा प्रयास करना पडेगा। 19 धावा झाल्यात, 48 धावा आपल्याला करायच्या आहेत। पहिल्या षटकात धावसंख्या होती 18, षटक चालत दुसरा, एक बाद धावसंख्या 19। तो तौसीफ अब संदीप को गेंदबाजी करेंगे। संदीप पहले इनका सामना करेगा। अब तक तौसीफ ने अच्छी शुरुआत की लाई, 2 गेंदें की खर्चे, 2 गेंदों में 1 रन देकर विकेट चढ़ने कामयाब। तो बाहे हाथ के शायद राइट है ना। तो अब गेंदबाजी करेंगे, तौसीफ स्ट्राइक पर रहेंगे। संदीप, ये मेहमान टीम अब भिडता मैदान पर, ये मॅच चलता हुआ अरवली ग्राउंड मैदान पर। त्यानंतर दोन्ही संघाला माझी विनंती आहे, माझा आवाज पोहोचेल तो वेळ दौड़ू नका। कट किया पॉइंट क्षेत्र में, गेंद को क्षेत्र में फील करता, जब तक बल्लेबाजों ने पर्याय समय एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा, 1 रन के स्कोर आगे उठता। 20 रन स्कोर कार्ड पर, 20 रन स्कोर कार्ड पर। तौसीफ आपने इस मुकाबले में 3 गेंदे में 1 रन देकर 1 विकेट चटकाए में 20 रन अब लग चुके। और 20 रन के जमा लाने के लिए इन जोड़ी को करना पड़ेगा। 9 गेंदों का सामना किया और 20 रन जोड़े। अब स्फोटक बल्लेबाज स्ट्राइक पर रहेंगे। विराज कट किया, आड़े से गेंद कराया, गेंद गई गली की दिशा में, सदन तैनात है जब तक फील करता। पर यह समय बल्लेबाजों ने एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा, और 1 रन के इजाफे के साथ संख्या होता हुआ 21 रन। तो अब संदीप रहेंगे स्ट्राइक पर। संदीप ने 1 गेंद का सामना किया, 1 रन बना, 21 रन स्कोर कार्ड भी लग चुका है। तौसीफ गेंदबाजी कर संदीप को जीत के लिए चाहिए 48 रन की दरकार है। तो अब शुरुआत बेहतरीन, अब तक 4 गेंदें। देखले साहेब पोलीस निरीक्षक यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं मनाच्या वतीने हार्दिक स्वागत। और बढ़िया कैच मिड क्षेत्र में, बढ़िया। और संदीप को शायद लौटना पड़ेगा, बढ़िया बेस्ट कैच। मोहिम ने बढ़िया कैच करा मिड क्षेत्र में, बढ़िया कैच। पोलीस निरीक्षक साहेबांचं आगमन झालेलं आहे। दोन्ही संघ मला विनंती आहे, दोन्ही संघाला माझी चेतावणी आहे। बेलापूर एरवली संघ ही संपाच्यात आला नाहीये, संपाच्यात आले नाहीये तर मंडळाचा जो निर्णय असेल तो मला मान्य करावा लागेल। सामना कमी षटकाचा खेळला जाईल याची नोंद घ्यायची आहे। 4 षटक सामना खेळला जाईल म्हणून मी अनाउन्स करीन। अंतिम शायद गेंद रहेंगे और संदीप की जगह 2 विकेटें और 21 रन शायद हो चुके मेरे आपसे। अगली गेंद और विकेट का पतन। तो तौसीफ ने अच्छी गेंद कराई है, कंजूसी भरी। 3 विकेटें अब जा चुकी है, 21 के कुल और 3 रन दिए तौसीफ ने। पहली ओवर में उन रन संख्या थी 18, दूसरी ओवर की समाप्ति रन हुए थे 21, और अब 3 विकेटें गंवा चुके हैं 21 पर। बघा या षटकाच्या जे आले नाही आहेत दोन्ही संघ, तर सामना 1-1 षटक कमी केला जाईल। दोन्ही संघाला माझी पुन्हा विनंती आहे, कृपया याची नोंद घ्यायची आहे। मी आता अनाउन्स करीन घडी मॅच संपली की ब्रेकमध्ये नाणेफेक करणं गरजेचं आहे, ब्रेकमध्ये नाणेफेक करण्याची गरज आहे। पहिल्या षटकात धावसंख्या होती 19 हा, पहिल्या षटकात धावसंख्या 18 होत्या। 2 षटकात धावसंख्या 21 धावा आहेत, 2 षटक 21 धावा। पहिल्या षटकात धावसंख्या 18, 2 षटकात संख्या। आता नवीन फलंदाज आला आहे तो संग्राम, तरी दीपेश आलेला आहे, दीपेश आलेला आहे। कहेस आलेला आहे गोलसाठी, कहेस आलेला आहे। कृपया 12 प्लेयर आला तर फरक बरं होईल, ज्यांना असा आलेला आहे कहेस आलेला आहे। तो ये मैच अब चलती हुई शिकार में 21 रन अब लग चुके, 21 धावा 2 षटक। तसेच माननीय मंदार कोळी यांचं इथं आगमन झालंय, त्यांचं मनापूर्वक आभार। तसेच पोलीस निरीक्षक साहेबांचं भी इथं आगमन झालंय, त्यांचं मनाचे आभार आहे। आता गेंदबाजी से नया गेंदबाज कहेश
जिन्हें तैसी के अच्छी गेंदबाजी दिलाई है तीनों गेंदबाज। कयास इस ओवर की पहली गेंद और गेंद हैम्पर से इशारा अतिरिक्त का, तो ये 2 रन अतिरिक्त का, तो ये बोनस पॉइंट 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ। अब 23 रन स्कोर कार्ड पर, 23 रन आपको जीतने के 40-48 की दरकार आहे. दोन्ही संघाला माझी पुन्हा विनंती आहे, आपल्या विनंती आहे मॅच संपायच्या येणं गरजेचं आहे, नाहीतर षटक कमी केले जाईल याची नोंद घ्या. अरे खेला गेंद गई फाइन लेग क्षेत्र में और ये गेंद जाएंगी चौका देकर, ये 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर कार्ड लगता हुआ अभी तेजी से बढ़ता हुआ 27 रन. तो विराज एक स्फोटक बल्लेबाज सलामी के तौर पे आ चुके हैं. अच्छा कॉम्बिनेशन अब तक इस मुकाबले में 3 चौके दागे, एक छक्का उनके हाथ से और सिंगल और डबल से स्कोर आगे 27 रन पर. जीत के लिए चाहिए 28 रन और ये तीसरा स्पेल जारी रहेगा. कयास गेंदबाजी करता हुआ, कयास का विश्लेषण है आपने अब तक इस मुकाबले 5 गेंदें रन खर्चे कर चुके हैं. इस ओवर की अगली गेंद विराज के लिए, हल्की वाली गेंद, एम्पर का इशारा अतिरिक्त का, तो 1 रन की फिर बढ़त, 1 रन से 28 रन स्कोर कार्ड पर. पहली ओवर में रन संख्या थी मेरे हिसाब से तो 18, दूसरी ओवर के 21 रन, तीसरा जेर चाले 28 रन, 3 विकेटें अब तक गंवा चुके. जीत के लिए चाहे 28 रन की दरकार है, पर बढ़िया शुरुआत दिलाई इस गेंदबाज की मैं तारीफ करूंगी. तो उसने अच्छी गेंदबाजी दिलाई है. गेंदबाजी उसकी अगली गेंद, हल्की वाली गेंद विकेट के दस्तान में, तो कोई रनों के गुंजे. ये गेंद अच्छी गेंदबाजी करनी पड़ी गेंदबाज. तो खैस अच्छी शुरुआत दिलाइए, बढ़िया गेंदबाजी का दर्शन, अब डॉट करने में सक्षम रहा और स्कोर कार्ड अब लगता है उसी जगह 28 के कुल पर गाड़ी अटकी हुई. इस ओर खैस गेंदबाजी करेंगे विराज के लिए. अलियार से खेला गेंद पॉइंट क्षेत्र में, गेंद को फील किया जब तक थ्रो आता, बल्लेबाजों ने एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा. तो 1 रन की बढ़ से स्कोर आगे बढ़ता हुआ 29 रन स्कोर कार्ड पर. ये तीसरा स्पेल जारी. दोन्ही संघनायकाला माझी विनंती आहे, आपल्याला आवाज होत असेल कुठलाही वेळ आपण जाऊ करू नका. ऐरोली संघनायक आपला ही फर्स्ट कॉल आहे, तिसरा कॉल दिला जाईल, नंतर आपले षटक कमी जातील, नाही आला वेळेच्या नाही आला तर. कट केला चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू कट करतोय, तसं फेकी येते, 1 धाव सहज मिळते. 1 धावेने धावसंख्या झाली 30 धावा झालेल्या आहेत, 30 धावा झालेल्या आहेत. तो 48 रन की दरकार है. आप 30 रन आपने जोड़ चुके, 3 विकेटें गंवा चुके. पहले ओवर में 18 रन, दूसरे ओवर में 21 रन और तीसरा स्पेल जारी है, 30 रन स्कोर कार्ड पे लग चुका है. कौशिक गेंद करेंगे, अरे से खेला है गौराज का, ये गेंद जरूर जगुटा खेला है और मोर लगा है, हेम्बर का इशारा, 6 रनों का 36 रन स्कोर कार्ड पर. 3 विकेटें कम जो अभी जीत के करीब, जीत के एक स्फोटक बल्लेबाज जिन्हें अच्छा विराज आपने 2 छक्के और 3 चौके दागे और स्कोर कार्ड में इजाफा 36 रन स्कोर कार्ड पर. 3 ओवर की समाप्ति के डकार पर आखिरी एक गेंद शायद रहेगी, तो आखिरी गेंद देखना पड़ेगा. जो बल्लेबाज स्फोटक सलामी तौर के आ चुका है विराज, जिन्हें 3 चौके 2 छक्के दागे और स्कोर कार्ड लुचा भी लेगा. 36 रन पर अब गाड़ी अटकी हुई. 48 की दरकार है, अब 12 रन की दरकार रहेगी, शायद 13 गेंदें 12 रन की जरूरत. तो आखिरी गेंद कहीं गेंदबाजी करेंगे विराज के लिए. विराज स्ट्राइक पर खड़े रहेंगे, उल्टा कट किया, गेंद गई है फाइन लेग क्षेत्र में, एम्बर का इशारा अतरी का, ये 2 रन मिलेंगे. 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रन और अभी भी एक गेंद शेष रहेगी. तो ये बल्लेबाज की तारीफ करनी पड़ी, हर गेंद के पीछे हर गेंद के साथ खिलवाड़ करता मैं समझूंगा. जो गेंद बल्लेबाज है विराज है, स्फोटक बल्लेबाज डोंबड़ की ओर से. कभी इस ओवर की अगली गेंद करेंगे, अरे खेला गेंद गई थर्ड मैन क्षेत्र में, जहां 1 रन का इजाफा, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 39 39 रन और ओवर की समाप्ति. आने वाले 12 गेंदें
और 9 रन की जरूरत. यानंतर होणार सामना. दोन्ही संघ नायकाला माझी कळकळी विनंती आहे, हा शेवटचा गोल असेल. 2 षटकामध्ये आपण आला नाही तर आपले षटकं कमी केली जातील याची नोंद. आता 12 चेंडू 9 धावांची गरज. मी प्रत्येक षटकात तुम्हाला सांगेन षटकात किती धावा आहे, कधी चुकायला होणार नाही, लक्षात ठेवायचं. आता 12 चेंडू आणि धावा करायची आहेत त्यांना 9, याची नोंद ठेवायची आहे. आता ही जोडी मैदान अचूक जोडी चांगला कामगिरी केली. या 2 नॉन स्ट्रायकर प्लेयर उभा आहे तो विराजनी एक स्फोटक खेळी करून संघाला एक चांगल्या ठिकाणी निवडले. 3 बाद धावसंख्या झाले ती 39. कोणसाठी आलाय गोलंदाज, गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. कौशिक. अच्छी गेंद, पहली गेंद दिलाई थी उसी तरह उसी तरीके पर तो बल्लेबाज का संतुलन खोद. कौशिक अच्छी गेंदबाजी. दीपेश पहली गेंद पे खेलता को समझ पाए, गेंद को चकमा देने वाली गेंद पे नहीं, तो तौसीफ अच्छी शुरुआत दिलाई है. पहली गेंद डॉट और बल्लेबाज स्ट्राइक पर रहेगा. दीपेश समझ पाए, संतुलन खोता विकेट के दस्ताने में गेंद डॉट जाती हुई. आने वाले 11 गेंदें, अभी भी 9 रन की जरूरत. ये मैच खवा हो सकता है. कौशिक खेलने हुए पहली गेंद की शुरुआत दिलाई थी. 18 रन अपने खर्चे करते पहले ओवर के अंदर. इस ओवर की अगली गेंद अरे खेला है, गेंद गई. अच्छा फील्ड नमूना और विकेट का पतन. बढ़िया फील्डिंग, पॉइंट पे क्षेत्र से तैनात है. अच्छा फील्डिंग, उसे कैच भी अच्छा पकड़ा था, बढ़िया फील्डिंग. और ये 4 विकेटें आपने गंवा चुके अभी तक. तो अब दिखने के लिए अभी देखना पड़ेगा. 10 गेंदें और 9 रन की अभी भी जरूरत. तो ये मैच गेम और गेंद से चलता हुआ, पर जो स्फोटक बल्लेबाज स्ट्राइक पर रहेगा विराज, अब तक मैच का रुख उन्हें बदल दिया. बड़ा स्फोटक बल्लेबाज, हर गेंद के साथ गेंदबाज के साथ उसने खिलवाड़ किया. मुझे उनका बल्ला चलता है तो रन बनते. अभी संग्राम आएंगे, संग्राम शायद 4थे या 5वें स्थान पर रहेंगे. पर अब तक कौस्तुभ ने अच्छी शुरुआत दिलाई इस मुकाबले में. कंजूसी भरी गेंदबाजी, 2 गेंदें और 1 विकेट चढ़ने में कामयाब रहा. तो अब देखना पड़ेगा कौशिक को समझाते विकेट. अब समय ज़्यादा ना खर्चा करें, आपसे विनती रहेगी कि मैच देर से शुरू हुई है और मैच जल्द से जल्द उजाले में मैच हो. अगले मैच में जल्दी उजाले, हेम्पर से ना बहस करे. आपसे हमारी विनती रहेगी, हेम्पर से कोई बहस ना करे. पंचांशी कुठला अर्ग्युमेंट करू नका, पंचांनी अंतिम राहील. आपल्या विनंती आहे. येणाऱ्या 10 चेंडू 9 धावांची गरज. पण जो आता नवीन फंडात 9 स्ट्रायकरला आलेला आहे संग्राम, ज्यांनी संघाची धुरामध्ये हातात असेल, संग्रामचं नाव म्हणजे मोठं नाव असेल कारण त्याची शैली जर वाटते. पण हा विराज जो स्ट्राईक केला त्याची अप्रतिम कामगिरी. परत स्फोटक फलंदाज, एक हुकार बल्लेबाज सारखा प्रत्येक चेंडू साथ हा त्याचा गेम खिलवाड करतोय. पुढील चेंडू 55 पार करून कट केला. 18 चेंडू 5 लेगला 17 चेंडू मात्र तिचा गडीचा स्थापित करतोय, फेकी करतोय, पण एक धाव काय रोखू शकत नाही. 1 धावेने धावसंख्या झाली ती 40 धावा. येणारे आता चेंडू आणि धावांचं समीकरण मला वाटते जर मिळते असं म्हणाला वावगं नाही आहे. आणि आता 8 धावांची अजूनही गरज. पुढील चेंडू कट केला आहे. चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये तैनात आहे. चेंडू अडवतोय, फेकी करतोय, पण एक धाव काय रोखू शकत नाही. एक धावसंख्या 41. धावसंख्या 41. धावसंख्या 41. विजयासाठी धावा काढायचे 48. म्हणजे 7 धावांची अजून मी माघार आहे. येणाऱ्या ऐरोली संघनायक, माझी विनंती आहे, आम्हाला आवाज पोहोचत असेल कुठलाही वेळ आपण जाया करू नका. आपला हा पुकार मी बराचदा केलेला आहे. चला कौशिक आपल्या म्हणून सज्ज, स्ट्राईक एंडला उभा. विराज एक स्फोटक फलंदाज. चेंडू स्ट्रेट 17 झेलच्या खाली आहे आणि हा झेल टिपला आहे आणि विराजची खेळी संतुष्टात. 4था गडी बाद. विराज एक चांगली कामगिरी केली संघासाठी. चांगल्या धावा मजवल्या आणलेले आहेत. 2 षटकार आणि 3 चौकार मारलेले आहेत त्यांनी आणि 1 सिंगल, 1 डबल आहे. हा धावसंख्या 41. हा 4था गडी बाद झालेला आहे. आता 8 चेंडू आणि 7 धावा. धावसंख्या झाले 41 धावा झालीत. 48 धावा करायच्या आहेत. धावसंख्या 41 झालेली आहे. 48 धावा करायच्या आहेत. याची नोंद घ्यायची आहे. चेंडू किती होते बघायचं आहे. चेंडू किती बघ. लास्ट चेंडू आहे, 1 to go. हां, चेंडू आणि धावांचं समीकरण मिळते मला वाटते.
12 प्लेअर कोण ग्राउंड मिळतोय त्यांनी इकडे येऊन बसायचं, कृपया नाव सांगा. चला मॅच मध्ये थांबू नका, डिले करू नका, आपल्या विनंती आहे. मोनिश आलेला आहे, मोनिश. चालेल, दोन्ही टीमने आल्या तर पुढचा राऊंड 4 जणांचा खेळत जायची नोंद घ्यायची, वेळा अभावी याची ठेवायचं, कारण आता 12:15 झालेली आहेत, याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू घेऊन चेंडू इथे जातो, विसवतोय. हा चेंडू निर्धाव आणि षटक संपलेले जाहीर करतात. आता येणारे 6 चेंडू निर्धाव सांगितलं, चेंडू हा षटक वाईट नाही ना, चेंडू निर्धाव गेलाय ना, रिव्ह्यू घेतलाय. सर रिव्ह्यू घेतलाय नाही, हा रिव्ह्यू, सॉरी रिव्ह्यू घेतलाय. बघा रिव्ह्यू सांगा तुम्ही, रिव्ह्यू घेतलेला आहे. दोन्ही संघ आले असतील त्यांना विनंती आहे, पुढील सामने खेळू लगेच जातील. कबड्डी नाणेफेक करताना मग फिरायचं आहे. हा हा राईट चेंडू सांगितला, फ्री सांगितलं आहे. चेंडू आमदार नाही आहे, ओव्हर संपलेला आहे, षटक संपलेला आहे. पंचांची जास्ती सभेत करू नका, आपल्याला विनंती आहे. आता येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. आता जोडी मैदानात उभी आहे, मोंगरीच आणि मोनिश आणि संग्राम. 6 चेंडू 7 धावा, 6 चेंडू 7 धावा. नाव सांगा बॉलरचं. हनीफ पटेल यांना गोलंदाजीसाठी बोलवलं आहे. याला धावा रोकायच्या आहेत त्या 5च्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 7 धावा. हनीफ गोलसाठी आलेला आहे. 6 चेंडू 7 धावा आणि स्ट्राईक एंडला फलंदाज उभा आहे. संग्राम वाय स्ट्राईक एंडला. पहिला चेंडू उचलून मारलाय आणि हा चेंडू जाईल. पंजांनी घोषित केला की हा 6 धावा फाईन लेगला. 6 धावाने धावसंख्येमध्ये वाढलेले आहे. येणारे आता 5 चेंडू 6 धावा दिलेले आहेत पंचांनी. चेंडू द्यायचा पंचांकडे. 5 चेंडून 1 धावांची गरज. संग्राम यांनी चांगली खेळी आहे. पहिला चेंडू सामना केला आहे आणि 6 धावाने आपल्या संघासाठी एक चांगल्या स्थितीत निवडलेली आहे. संग्राम याचा 1 चेंडू 6 धावा आणि 6 धावा हे मूल्यवान ठरलेले आहेत. येणाऱ्या 5 चेंडू 1 धावांची गरज. दोन्ही संघ आले असतील त्यांनी आल्याची नोंद द्यावी. कुठलाही वेळ जाया करू नका. या गावामध्ये पहिला शत्रू आणि तानाजी कोळी या बेलापूर गावामध्ये आमच्या उरमध्ये पहिले खेळायला यायचे. आता आहेत का माहीत नाही, मग दिसत बी नाहीत कुठे. पुढे चेंडू घेऊन आणि हा बी बॅक टू बॅक. हा बी जाईल मलाठी पंचायत. त्याच्या 6 धावा. मॅच जिंकलेला आहे. धन्यवाद दोन्ही संघाचं. संघ आले असतील त्यांना माझी विनंती आहे की आपण आल्याची नोंद द्यायची आहे. नवीन संघ दोन्ही प्रेस संघ ऐरोली आणि संघ आहे त्यांना विनंती आहे त्यांनी जायचं आहे. धन्यवाद. ज्यानंतर माननीय आमचे समालोचक ज्या चांगली समालोचन करतायत. मी थोडं वेळा करतोय समालोचन, एवढं नाही आहे पण दिवसभर मॅच बघायला आलेलो आहे. जसा मौका मिळेल तसे समालोचन करीन. या पुढील होणारे संघ असतील त्यांना विनंती आहे आल्याची नोंद द्यायची आहे. तर या दरम्यान हॅलो हॅलो चेक हॅलो. याच दरम्यान आमचे सन्माननीय समाजसेवक जयमल्लाल फायटर्स या संघाचे सर्वेसर्वा सुधीर दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. स्पर्धेच्या माध्यमातून नेहमी